आजचा दुसरा मुद्दा आजचा दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रभोजन घेत असताना ख्रिस्ताबरोबर आपली सामुदायिक सहभाग. झगडणे, तंटे बंडे खडे, मतभेद आणि फुटी यांनी भरलेल्या या जगामध्ये आम्ही सामुदायिकरित्या या विधीमध्ये सहभागी झाल्याने मंडळीतील एकी आणि स्थैर्य यांना पुष्टी मिळते आणि ख्रिस्ताबरोबर आणि परस्पराबरोबर असलेला खरा सहभाग त्याचे प्रदर्शन होते. या सहभागाला जोरदार पाठिंबा देऊन पौलांनी म्हटले, जो आशीर्वादाचा प्याला आपण आस्वादित करतो, तो ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो, ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता आहे की नाही? आपण बहुत असून एक भाकर, एक शरीर असे आहोत. आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. या जगात आपण राहत असताना अनेक प्रकारच्या फुटी आहेत किंवा एकमेकांमध्ये झगडणे आहे, तंटे आहेत, मतभेद आहेत. जगामध्ये खऱ्या अर्थानं लोक ज्यावेळेस सामुदायिकरित्या एकत्र येतात, सामुदायिकरित्या एकत्र येतात, तर प्रियजनांनो, त्यांच्यामध्ये किती झगडे असले, कितीही फुटे असल्या, मतभेद असले, तरी पण त्यांचं येणं प्रियजनांनो व्यर्थ जातं. परंतु विचार करा, आपण देवाची लेकरं आहोत. आपल्याला परमेश्वर काय एकत्र आणत आहे? का ही सहभागिता आपल्या जीवनाला जोडत आहे? किंवा आपण मंडळीमध्ये कशा पद्धतीने स्थैर्य निर्माण केलं पाहिजे किंवा एकी निर्माण केली पाहिजे? आणि विशेष म्हणजे आपल्याला प्रभुभोजनाच्या विधीमध्ये एकच गोष्ट कळलेली आहे, महत्वाची आहे, ती म्हणजे आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. जे काही मतभेद असतील किंवा पाप क्षमा आपल्याला जी काही मागायची आहे ती या ठिकाणी करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे आपण एकमेकाबद्दल खरा स्नेहभाव या ठिकाणी दाखवला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तानं खरा स्नेहभाव दाखवला. शिष्यांची काही पात्रता नसताना ते एकमेकाबद्दल वेगवेगळे विचार करत असताना, त्यांच्यामध्ये फुटे असताना किंवा पदासाठी चढाओढ त्यांच्या मनामध्ये चालू असताना येशू ख्रिस्तानं त्यांनी कायमस्वरूपी खऱ्या सहभागितेत राहावं आणि विशेष म्हणजे त्या सहभागितेचा काय आशीर्वाद आहे हे त्यांना समजावं, याचं प्रदर्शन केलं. तर आपण सुद्धा प्रभुभोजन घेत असताना काय प्रदर्शित करतो? जगाप्रमाणेच आहे हे न दाखवता आपण खऱ्या स्नेहभावाने एकत्र आलोय. आम्ही एकमेकाला क्षमा केली आहे. आमचं एकमेकावर प्रेम आहे आणि असलंच पाहिजे आणि त्या अर्थानच आम्ही प्रभुभोजनामध्ये सहभाग घेतला पाहिजे. विचार करा प्रियजनांनो, जर मनामध्ये तटी फुटे असतील, अनेकाबद्दल गैरसमज असतील, अनेकाबद्दल प्रियजनांनो आम्ही द्वेष भावना ठेवत असेल, कुणाचा दोष काढत असेल, कुणाचा द्वेष करत असेल, कुणाला लहान मोठं समजत असेल किंवा या ठिकाणी प्रियजनांनो कुणाबद्दलही प्रियजनांनो आपल्या मनामध्ये काही तिरस्कार असेल, तर विचार करा की ती आमची सहभागिता व्यर्थ ठरणार आहे. पण प्रभूमध्ये आम्ही एकत्र येत असताना आम्ही एवढीच काळजी घेतली पाहिजे की जग एकत्र येते तसं न येता आपण आपल्या मनामधल्या सगळ्या वाईट गोष्टीचा त्यावेळेला त्याग केला पाहिजे. आणि विशेष आम्ही ती सहभागिता ख्रिस्ताची सहभागिता आहे, ती पवित्र सहभागिता आहे, ती देवानं तुम्हाला मला नेमून दिलेली सहभागिता आहे आणि त्या भाकरीचे सहभागी आपण आहोत. त्या पवित्र रक्ताचे आपण सहभागी आहोत आणि म्हणून आपल्यामध्ये फुटी नसायला पाहिजेत. आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचं झगडणे नसलं पाहिजे. आमच्यामध्ये कुठली मतभेद
या ठिकाणी नसले पाहिजे. मी जवळजवळ 23-24 वर्ष देवाची सेवा करतोय. तर ह्या सेवेमध्ये कितीतर ठिकाणी प्रभुभोजन झाल्या झाल्या अनेक लोक काय चूक झालं याचं प्रदर्शन करत असतात. जरा पण प्रयोजनानं विचार करत नाहीत की आम्ही पवित्र विधीत गेलोय, पवित्र विधीत सहभाग घेतलाय. आता कुठलीही चूक न काढता प्रामाणिकपणानं तो देवाचा सहभाग आहे, आशीर्वाद मिळालेला आहे आणि मला आशीर्वाद गमवायचा नाही हा विचार करत नाहीत. लगेचच काय ना काय तर सैतान त्यांचा ताबा घेतो आणि अनेक चुका झालेल्या निदर्शनास आणून देतात, बोलल्या जातात किंवा चेष्टामस्करी केली जाते. संदेशाबद्दल असो, लोकांबद्दल असो किंवा सहभागी घेणाऱ्या किंवा मेजावर स्टेजवर येणाऱ्या लोकांबद्दल प्रियजनांनो वेगवेगळ्या गोष्टीचं भाष्य या ठिकाणी केलं जातं. विचार करा प्रियजनांनो, आम्ही प्रभुभोजन हे पवित्र प्रभुभोजन आहे. आम्ही इतरांसारखं कुठल्याही पद्धतीनं त्याची पवित्रता जाऊ नये, त्याची धार्मिकता राहावी आणि विशेष ती सहभागिता ती सुद्धा पवित्र आहे आणि ती कायम राहावी असा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. विचार करा कसलीही फूट नसली पाहिजे. संदेश काय माणसाकडून येत नाही आणि पुढे जाणारी किंवा भाग घेणारी ही काय माणसाकडून येत नाही. विचार करायचा आहे जे काय घडलंय ते पवित्रच घडलंय आणि देवाच्याच गौरवासाठी त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलं पाहिजे आणि विशेष करून त्याची पवित्रता आम्ही खराब करता कामा नये. त्याची पवित्रता कायमस्वरूपी अबाधित ठेवण्याचा आणि देवाचं गौरव होईल, प्रेम राहील, फुटी होऊ नयेत किंवा मतभेद निर्माण होऊ नयेत किंवा कुठल्या प्रकारे आमच्या मनामध्ये कुठली वाईट गोष्ट राहू नये याची खबरदारी तुम्हाला मला त्यावेळेला घेणं गरजेचं आहे. कारण ही सहभागिता जैगिक नाही. ही सहभागिता आमच्या तुमच्या मानापानासाठी नाही. तर विचार करायचा आहे ती सहभागिता फक्त देवाचं पवित्र नाव उंच केलं जाण्यासाठी आहे. आम्हाला त्याचं गांभीर्य राहावं, आमच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं, आमच्यामधले मतभेद मिटावेत, आमचा समेट व्हावा, आम्हाला देवाचे आशीर्वाद मिळावेत किंवा आमच्यावर देवाची कृपा व्हावी याच्यासाठी ही सहभागिता देवबापानं दिलेली आहे. आणि म्हणून कुणीही सैतान जे काय काम करतोय याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सैतानाचं काय कार्य घडू नये आणि आमच्या मनातून, आमच्या मुखातून, आमच्या डोळ्यातून, आमच्या ऐकण्यातून कुठलंही पाप होऊ नये याची प्रियजनांनो आम्ही सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. प्रभू भोजनाच्या वेळेला इतकं गांभीर्य, इतकं प्रेम, इतकी प्रियजनांनो एकी आणि इतकं स्थैर्य असलं पाहिजे की त्याच्याद्वारे देवाची उपस्थिती आणि पवित्र आत्म्याची उपस्थिती आपल्याला जाणवली पाहिजे आणि त्यावेळेला आपण त्या ठिकाणी झिरो असलं पाहिजे. आम्ही पूर्णपणे नम्र असलं पाहिजे. आम्ही पूर्णपणे ख्रिस्ती आणि देवाची लेकरं म्हणून त्या ठिकाणी सहभागी असलं पाहिजे. नाहीतर परंपरा मला कोणतं विचारतंय किंवा 3 महिन्यातून एकदाच गेलं पाहिजे म्हणून जायचं आणि तिथं काय तर बिघाड करून यायचा असा प्रकार घडू नये याची प्रियजन आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. नाहीतर काय होतं 3 महिने चर्चला येणारा प्रामाणिक राहणारा प्रियजनांनो देवाच्या बरोबर सहभागिता दाखवणारा प्रियजनांनो महत्वाचा असतो. त्यानं पश्चाताप केलेला असतो. त्यानं देवाला काय तर कमिटमेंट केलेली असते. पण कधी न येणारा फक्त प्रभोजनाला येऊन जर काही घाण करत असेल तर प्रियजनांनो त्याची ती पवित्रता भ्रष्ट होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रियजनांनो आपण सर्वांनी त्यावेळेला एका आत्म्यात, एका विश्वासात एक चित्त होऊन देवाकडे बघणे आणि देवाचा आशीर्वाद घेणे आणि ती सहभागिता पवित्र राहील, ती सहभागिता देवाची आहे आणि लोकांनी त्याद्वारे काय तर शिकावं आणि बदलावेत म्हणून आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा पौलानं स्पष्टपणे मंडळीला सांगितलं की हे देवाचं पवित्र भाकर आहे, ही देवाचं पवित्र रक्त आहे आणि ही सहभागिता देवाची आहे आणि म्हणून आपण या सहभागितेकडे
जगिक सहभागितेसारखं बघू नये. जगामध्ये चेष्टा मस्करी केली जाते, दोष काढले जातात, द्वेष केला जातो किंवा या ठिकाणी अनेक प्रकारे कुणाला लहान मोठं समजलं जातं. त्यांची सहभागिता वेगळी आहे. पण ही आमची जी सहभागिता आहे ही पवित्र आहे आणि त्यावेळेला आम्ही खूप गांभीर्यपूर्वक ख्रिस्त कुणी असो, आपण कुठल्या पदावर असो, कुठल्याही ठिकाणी असो, आपल्याला मानपान मिळवायचं नाही तर देवाचं गौरव करायचा आहे. देवाची सेवा योग्य रीतीने करायची आहे आणि विशेष म्हणजे पवित्र आत्मा निराश होऊ नये आणि त्या सहभागितेतली पवित्रता जाऊ नये. तर लोकांना खरं ख्रिस्तीपण त्या सहभागितेत या ठिकाणी दिसलं पाहिजे. एखाद्या अल्पविश्वासाचं विश्वास वाढला पाहिजे. त्याचबरोबर अविश्वासू लोकांचं तारण किंवा त्यांचं जीवन बदललं पाहिजे. अशा वृत्तीनं या सहभागितेमध्ये आम्ही सहभाग घेतला पाहिजे आणि त्या पवित्र प्रभुभोजनाचा लाभ आपल्याला होईल अशा दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी चाललं पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे, ही गोष्ट उल्लेखनीय आहे की प्रभुभोजनात भाकर मोडून पुष्कळ तुकडे करण्यात येतात आणि ते विश्वासक खातात आणि ते सर्व तुकडे एकाच भाकरीचे असतात. त्याचप्रमाणे प्रभुभोजनाच्या विधीमध्ये भाग घेणारे सर्व विश्वासक मोडलेल्या भाकरीप्रमाणे त्याचे शरीर मोडण्यात आले आहे. त्याचमध्ये ते सर्व एक संयुक्त होतात. या विधीमध्ये सामुदायिकरित्या भाग घेण्याने ख्रिस्ती लोक जाहीररित्या घोषित करतात की सर्व जण एक जीव झाले असून एकाच कुटुंबाचे ते सभासद आहेत आणि त्यांचा मस्तक ख्रिस्त आहे. बघा, आम्ही जी भाकर मोडतो ती एकाच भाकरीचे तुकडे आहेत. जरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, वेगवेगळी पदं आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला मान सन्मान आहे, पण आम्ही प्रभुभोजन घेत असताना लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही एक जीव आहोत, एका कुटुंबाचे सभासद आहोत आणि आमचा मस्तक ख्रिस्त आहे. जर बघा, शरीराच्या मध्ये जर मेंदूचं कार्य चालत नसेल तर शरीरातला कुठलाही अवयव योग्य रीतीनं काम करत नाही. त्याच पद्धतीनं आमचा मस्तक, आमचा मेंदू ख्रिस्त आहे आणि तो जे सांगतोय तेच आपल्याला शरीराला करणं आवश्यक आहे. आम्हाला दुसरं कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी व्यत्यय आणू नये, त्या ठिकाणची पवित्रता जाऊ नये किंवा त्या ठिकाणी आपल्या सन्मानासाठी किंवा कुणाचा दोष काढायला, कुणाला द्वेष करायला किंवा गोंधळ करायला किंवा मतभेद उफाळून आणायला किंवा आपलंच म्हणणं खरं ठरवायला त्या ठिकाणी प्रियजनांनो आपण जाऊ नये. विचार करा, आपला मस्तक ख्रिस्त आहे. आम्ही त्या कुटुंबाचे सभासद आहोत. आम्ही एक जीवानं, एका आत्म्यानं, एका विश्वासानं त्या ठिकाणी सहभाग होऊन जरी त्या भाकरीचे तुकडे असले तर ती भाकर एक आहे आणि त्या भाकरीचे आम्ही भागीदार आहोत. आपल्याला कुणाचाही आशीर्वाद गमावू नये किंवा कुणी काढून घेऊ नये किंवा त्या आशीर्वादाला काय आडकाठी होऊ नये याची खबरदारी प्रियजनांनो आम्ही या ठिकाणी घेतलं पाहिजे. आमचं एकत्र येणं हे उल्लेखनीय असलं पाहिजे. प्रभुभोजन हे प्रियजनांनो कुणाला पण मिळालेलं नाही, हे फक्त विश्वासकांना मिळालंय आणि ह्याद्वारे हे सिद्ध होतंय की आम्ही एका आत्म्याचे आहोत, एका विश्वासाचे आहोत आणि एका जीवाचे आहोत आणि आमचा मस्तक ख्रिस्त आहे. पहिला स्थान ख्रिस्ताला देऊया आणि त्या ख्रिस्ताचं जे मरण आणि त्याचं जे काही जीवन आहे, जे त्यानं तुम्हाला आणि मला अर्पण केलेलं आहे, ते प्रियजनांनो कायमस्वरूपी पवित्र राहील आणि त्याचे आशीर्वाद आणि त्याची सहभागिता आम्हाला सदैव मिळेल आणि तोच जे काय सांगल ते आम्ही करणं बंधनकारक आहे, हे प्रियजनांनो आम्ही विसरू नये. पुढे म्हटलेलं आहे, सर्व सभासदांनी या पवित्र विधीमध्ये भाग घ्यावा, कारण त्या ठिकाणी पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्त आपल्या लोकांना भेटतो आणि आपल्या उपस्थितीने त्याच्यामध्ये उत्साह व जागृती निर्माण करतो. ज्यांची अंतःकरणे व हात पात्र किंवा लायक नसताना हा विधी चालवतील तरी त्यांच्या लोकांची सेवा करण्यास ख्रिस्ताची उपस्थिती तेथे आहे. त्याच्यावरील दुष्ट श्रद्धेने जे येतात ते सर्व आशीर्वादित होतात. दृढ श्रद्धेने येतात ते सर्व आशीर्वादित होतात. आलेल्या या दैवी
संधीकडे ते निष्काळजीपणे दुर्लक्ष करतात, त्यांचा भयंकर तोटा होईल. त्यांच्याविषयीची उचितरित्या म्हणण्यात येईल, तुम्ही सर्व शुद्ध नाही. प्रियजनांनो, विचार करा की सर्व सभासदांनी या पवित्र विधीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. जर आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलाय, ख्रिस्तावर विश्वास ठेवतोय, आम्ही जर चर्चचे सभासद आहे, तर आम्ही प्रभुभोजनामध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्याचं एकच कारण आहे की आम्हाला त्या ठिकाणी पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला येशू ख्रिस्त भेटतो. येशू ख्रिस्ताची भेट आम्हाला झाली पाहिजे किंवा आम्ही येशू ख्रिस्ताचा कायम स्वीकार केला पाहिजे आणि विशेष ख्रिस्त आमच्यामध्ये असला पाहिजे. आम्ही बरेच लोक सभासद आहोत किंवा आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलाय, परंतु त्याचं गांभीर्य नाही. आम्हाला देवाचे आशीर्वाद पाहिजेत, परंतु त्याची सहभागिता नको असते. त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळावा याच्यासाठी प्रार्थना केली जाते, परंतु सहभागितेत जाणं हे आमचं कर्तव्य आहे हे आम्ही समजून घेत नाही. लक्षात ठेवा प्रियजनांनो, प्रभुभोजन हे आम्हाला कायमस्वरूपी सहभागितेत येण्यासाठी ख्रिस्तानं दिलेलं आहे. कशा पद्धतीने यावं, पात्रता आहे का, किंवा आमचा दृढ विश्वास आहे का, किंवा आम्ही याकडं दुर्लक्ष करताय की मला शुद्ध व्हायचंच नाही. शुद्धता जर पाहिजे असेल तर ही सहभागिता फार महत्वाची आहे. आणि बायबल सरळ सांगतं, ज्या अंतकरणाचे शुद्ध तेच देवाला पाहतील. विचार करा, प्रभू येशू ख्रिस्त आमचा मस्तक आहे आणि तो आम्हाला आज्ञा देत आहे की आम्हाला शुद्धता मिळवली पाहिजे आणि शुद्धतेसाठी आम्ही प्रभुभोजनाचा विधी साजरा केला पाहिजे. नुसतं लोकांना दाखवायला, आपली हजेरी मांडायला किंवा आपल्याला लाभ घ्यायला, जैगिक लाभ घ्यायला किंवा लोकांनी मला कुठं तर धार्मिक किंवा चांगलं समजावं म्हणून त्या ठिकाणी जाऊ नये. तर एकच मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की प्रभुभोजनाच्या विधीद्वारे आपल्याला खूप आशीर्वाद आहेत आणि त्या सहभागितेत आम्हाला ख्रिस्त भेटतो, ख्रिस्ताचे आशीर्वाद मिळतात, पवित्र आत्मा त्या ठिकाणी असतो आणि विशेष म्हणजे आमच्याकडून ते गैरप्रकारे घेतलं जाऊ नये. तर त्या ठिकाणी आमची शुद्धी झाली पाहिजे. तिथे येणारे सगळे ख्रिस्ताचे आहेत, त्यांची पण शुद्धी झाली पाहिजे. म्हणून कुठले मतभेद नसू नयेत, म्हणून कुठली अडखळणं नसावीत, म्हणून कुठल्या प्रकारचे वेगळे विचार केले जाऊ नयेत, म्हणून आम्ही त्या ठिकाणी कुणाचा दोष काढू नये, म्हणून आम्ही कुणाचा त्या ठिकाणी द्वेष करू नये, म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रियजनांनो कुणाबद्दल ही वाईट उच्चार किंवा वाक्य प्रचार करू नये, याची आपण या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. नाहीतर मग आपली पण शुद्धता राहील आणि ज्यानं पश्चाताप केलाय किंवा त्या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याची देखील शुद्धता राहील. म्हणून आपण शुद्धतेला फार महत्व आहे. तर एकमेकाची शुद्धता व्हावी, त्या ठिकाणी आलेला संदेश लोकांनी स्वीकारावा, त्या ठिकाणचं ते गांभीर्य बघावं, त्या ठिकाणचं त्या ठिकाणी प्रेम त्यांना दिसावं, त्या ठिकाणी प्रियजनांनो खरी पवित्रता, पवित्र आत्मा त्या ठिकाणी त्यांना अनुभवता यावा, याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. कुठल्याही कारणास्तव त्या ठिकाणची पवित्रता जाऊ नये, पवित्र आत्म्याला कुणी निराश करू नये किंवा पवित्र आत्म्याविरुद्ध कुणी जाऊ नये. कारण बायबल सरळ सांगतंय की मंदिरात पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला पाहिजे. जर तटीफुटी असतील, वेगळ्या विचारानं मतभेद घेऊन लोक येत असतील, कुणाचा दोष काढायला लोक येत असतील, कुठल्याही वाईट पापी वृत्तीनं त्या ठिकाणी येऊन प्रियजनांनो लोक बसून पवित्र आत्म्याविरुद्ध कार्य करत असतील, तर नक्कीच पवित्र आत्मा तिथं नसणार, आम्हाला त्याचे आशीर्वाद मिळणार नाही. म्हणून पवित्र आत्मा कायम तिथं टिकावा आणि त्याचे आशीर्वाद आम्हाला मिळावे, त्याची सहभागिता लावावी आणि आमच्या जीवनात शुद्धता निर्माण व्हावी आणि इतरांचं देखील शुद्धीकरण व्हावं, याचं गांभीर्य राखलं पाहिजे. नाहीतर विचार करा प्रियजनांनो, जर आम्ही कुठलं चूक करतोय, पाप त्या ठिकाणी करतोय किंवा आम्ही आपल्याच मानपानासाठी त्या ठिकाणी जर आम्ही असतोय, तर नक्कीच प्रियजनांनो आपल्याला आशीर्वाद आम्ही गमावलेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आशीर्वाद गमवायसाठी त्या ठिकाणी जायचं नाही, तर आशीर्वाद मिळवायसाठी जायचं आहे आणि देवाचे आशीर्वाद घ्यायचे आहे. पुढे म्हटलेलं आहे, प्रभू मेजा सभोवती प्रभूच्या मेजा सभोवती जेव्हा आम्ही जमतो तेव्हा आम्ही त्याच्या मंडळीचे असल्याचा भक्कम आणि सखोल अनुभव आम्हाला येतो. भेदभाव निर्माण करणारी सर्व अडथळे नाहीशी होऊन आम्ही सर्वजण एका पातळीवर एकत्र येतो. बघा परत त्या ठिकाणी तेच सांगितलंय की आपण त्या मेजाभोवती एकत्र यासाठी येतो की आम्ही मंडळीचे भक्कम आणि
सखोल अनुभव घेणारे आहोत. आपल्यामध्ये भेदभाव निर्माण करणारी सर्व अडखळणे नाहीशी होऊन आम्ही सर्वजण एका पातळीवर एकत्र होतो. म्हणजेच आपण एका पातळीवर एकत्र असलं झालं पाहिजे. आपल्यातले सगळे मतभेद, आपल्यातले सगळे अडखळण, आपल्यातले सगळे वाईट विचार आम्ही त्या ठिकाणी बाजूला ठेवले पाहिजेत. काही होऊ दे, मारलं जाऊ दे, अपमान होऊ दे आपला किंवा लोक चेष्टा करू देत आपली, परंतु शेवटी आम्ही देवाच्या गौरवासाठी, देवाच्या मान सन्मानासाठी, त्याच्या पवित्र सहभागितेसाठी आणि विशेष म्हणजे त्याचा लोकांना चांगला अनुभव यावा, लोकांचं शुद्धीकरण व्हावं, आपलं शुद्धीकरण व्हावं म्हणून आम्ही एका पातळीवर असलं पाहिजे. हे खूप प्रियजनांनो आपल्याला महत्वाची बाब या ठिकाणी या तत्वातून बघायला मिळते, की आम्ही वेगवेगळ्या पातळीने तिथं जाऊ नये. आम्ही एकाच पातळीचे एकत्र होणं फार गरजेचं आहे. पुढे म्हटलेलं आहे, या ठिकाणी आम्हाला जाणीव होते, की समाजामध्ये फुटी पाडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, परंतु ख्रिस्तामध्ये ऐक्याला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. प्याल्यासार प्याल्यासारखी प्याल्यामध्ये सहभागी होत असताना येशूने आपल्या शिष्यांना नवा करार दिला. त्याने म्हटले, तुम्ही यातील घ्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापाची क्षमा होण्यासाठी बहुतांश ओतले आहे. पशु यज्ञाच्या रक्ताद्वारे जुन्या करारात जशी मंजुरी देण्यात आली, तसेच नव्या कराराच्या ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मंजुरी देण्यात आली. या विधीच्या समयी विश्वासक प्रभूशी असलेल्या त्याच्या एकनिष्ठतेचे नवीकरण करतात आणि प्रभू येशूमध्ये देवाने स्वतःला मानवतेशी बांधून घेतल्याच्या आणि आश्चर्यकारक कराराचे व भागीदार आहेत याची त्यांना नव्याने जाणीव होते. या कराराचे ते भागीदार आपल्या कराराचे स्तवन व उत्सव करण्यास त्यांना निश्चितच कारण आहे. म्हणून प्रभुभोजनाचा विधी कृपेच्या अनंतकालिक कराराची मोहरबंद असल्याचे स्मारक ईशोपकार आहे. त्यामध्ये सहभाग घेणाऱ्यांचा जसा विश्वास तसा त्यांना आस्वाद लाभतो. बघा प्रियजनांनो, विचार करा, जसा आपला विश्वास तसाच आपल्याला लाभ. म्हणून आपण कोणीही त्यामध्ये अडखळून येऊ नये. आम्ही त्या ख्रिस्ताचे शिष्य आहोत. आम्हाला ख्रिस्तानं ती सहभागिता यासाठी दिल्या की तो आमच्या बरोबर त्यानं करार केलाय आणि त्या ठिकाणी प्रियजनांनो एकनिष्ठेनं नवीकरणानं आणि ख्रिस्ताचं शरीर म्हणून आम्ही सहभाग घेतला पाहिजे. आम्ही त्या भाकरीतले सगळेजण खातोय. एकच भाकर आपल्याला मिळते, ते पवित्र रक्त आपल्याला मिळतं. तर ते रक्त मिळाल्यानंतर किंवा ते सहभागिता ती भाकर मिळाल्यानंतर प्रियजनांनो निश्चितच आमच्यामध्ये एक नवीन जीवन निर्माण झालं पाहिजे आणि त्याद्वारे आमच्यात परिवर्तन झालं पाहिजे. सगळे मतभेद आपल्यामधले आपोआप निघून गेले पाहिजेत आणि आपण अंतःकरण देवाला दिलं पाहिजे. आमचं सर्वस्व आम्ही त्याला अर्पण केलं पाहिजे. प्रियजनांनो, विचार करा, त्यानं खूप मोठं मोल तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेलं आहे. वाचायला सोपं वाटतं, ऐकायला सोपं वाटतं, पण स्वीकारणं फार महत्वाचं आहे. आज आपण विचार करूया की येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच शुद्धीकरण आहे. येशूच्या रक्ताद्वारेच आम्हाला पापक्षमा आहे. तर त्यावेळेला पापक्षमा आणि शुद्धीकरण व्हायला कुठलंही अडथळून होऊ नये याच्याकडे आपलं प्रियजन लक्ष असलं पाहिजे. प्रत्येकानं गांभीर्यपूर्वक कायम प्रभोजनाला सांगितलं जातंय, सगळ्यांनी गांभीर्यानं भाग घ्या. अयोग्य प्रकारे भाग घेऊ नका. सगळ्यांना सांगितलं जातंय पश्चाताप करा. सगळ्यांना सांगितलं जातंय मतभेद सोडा, सबमिट करा. सगळ्यांना सांगितलं जातंय की परत पापाकडे वळू नका. विचार करा, आशीर्वाद किती महत्वाचा आहे आणि आशीर्वादासाठी हे काय तर कष्ट घेतलं पाहिजेत. नाहीतर प्रियजनांनो, जर आम्ही दिखावा म्हणून किंवा एक देखावा निर्माण व्हावा किंवा आमचं नाव त्या ठिकाणी अबाधित राहावं, लोकांनी आपल्याला येतोय 3 महिन्यातनं, ह्याला सगळ्या सुविधा द्या म्हणाव्यात म्हणून प्रियजनांनो आम्ही त्या ठिकाणी येऊ नये. तर आम्ही खरोखर देवाच्या आशीर्वादासाठी त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आमच्याद्वारे, आमच्या शांत बसण्याद्वारे किंवा आमच्या नम्रतेद्वारे किंवा आमच्या पश्चातापाद्वारे किंवा आमच्या सबमिटाद्वारे
लोकांचं आणि आमचं तारण झालं पाहिजे. जीवन बदललं पाहिजे. विचार करा, कुठल्याही मंदिरात, कुठल्याही ठिकाणी तुम्ही प्रभोजन घेत असाल, देत असाल, तर कुठलेही मतभेद निर्माण होऊ नयेत किंवा ती सहभागिता अबाधित राहावी, ती पवित्रता अबाधित राहावी आणि त्याचे आशीर्वाद विश्वासकांना मिळावेत, याकडे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. तिसरा मुद्दा आहे द्वितीय आगमनाची अपेक्षा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. प्रभू भोजनाच्या विधीचा कालावधी वधस्तंभापासून तो त्याच्या द्वितीय आगमनापर्यंत पसरलेला आहे. त्याद्वारे वधस्तंभ आणि प्रभूचे राज्य यांच्यामधील दुवा साधला आहे. अगोदर जे होते आणि अजून नाही, ही नवा करारातील जगाची विचारसरणी त्याद्वारे जोडली जाते. त्याद्वारे उद्धारकर्त्याचा यज्ञ म्हणजे तारणाची तरतूद आणि त्याचे द्वितीय आगमन म्हणजे तारणाची पूर्तता, ही दोन्ही एकत्र आली आहेत. याद्वारे घोषित करण्यात येते की प्रत्यक्ष उघडपणे येशू ख्रिस्त येईल आत्म्याच्या द्वारे त्या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे विचार करा प्रियजनांनो, द्वितीय आगमनाची अपेक्षा काय आहे? की आम्ही येशू ख्रिस्ताच्या मरणापासून ते येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत आम्ही प्रभुभोजनाचा विधी साजरा केला पाहिजे. कारण जितक्यांदा तुम्ही हा भाकर खाता, जितक्यांदा तुम्ही हा हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त का मरण पावलाय आणि आम्ही का त्याची घोषणा करायला पाहिजे आणि का येशू ख्रिस्ताचं येणं महत्वाचं आहे, हे प्रियजनांनो आपण लक्षात ठेवूया. इथलं जीवन आपल्याला नको झालंय. भांडणं आहेत, तंटा आहेत, वादविवाद आहेत, राग आहे, मत्सर आहे, लबाड्या, खून, मारामारी, भ्रष्टाचार आणि अनेक वाईट गोष्टी आणि अशांतता निर्माण झालेली आहे. तर येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला त्याचं तो राज्य स्थापन करेल. त्या ठिकाणी रडणं नसणार, भांडणं नसणार, मतभेद नसणार आणि विशेष म्हणजे आम्ही त्याच्या समोर त्याच्याबरोबर राज्य करू आणि विशेष तिथं मरण देखील नसणार. म्हणून येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत आम्ही त्याच्या मरणाची घोषणा केली पाहिजे. पावलानं, पेत्रानं आणि इतर शिष्यांनी प्रियजनांनो जीवाची पर्वा न करता त्याच्या मरणाची कशी घोषणा केलेली आहे, हे प्रेषितांचे कृत्य पुस्तक तुम्ही नेहमी वाचत चला. मंडळीमध्ये जर संजीवन पाहिजे, मंडळीमध्ये जर एकता पाहिजे, मंडळीमध्ये जर प्रियजनांनो लोकांनी पश्चाताप केला पाहिजे किंवा मंडळीमध्ये जर पवित्र आत्मा पाहिजे, तर प्रेषितांचे पुस्तक, प्रेषितांचे कृत्य पुस्तक तुम्ही कायम त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण प्रियजनांनो त्या प्रेषितांच्या कृती पुस्तकामध्ये आज आम्हाला एकीकरणाबद्दल, पवित्र आत्म्याबद्दल, लोक मंडळीमध्ये पडण्यासाठी किंवा लोकांचं तारण होण्यासाठी आणि सेवा कशी करावी याचं प्रत्यक्ष उदाहरण त्या ठिकाणी प्रियजनांना आम्हाला बघायला मिळते. आणि म्हणून आम्ही विचार करूया आणि प्रभुभोजनामध्ये योग्य रीतीनं द्वितीय आगमनापर्यंत आपल्याला सहभाग घ्यायचा आहे. येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन कधी होईल सांगता येत नाही. आज होईल, आत्ता होईल, हे आपल्याला कधी कळत नाही, कळणार नाही, माहित नाही. परंतु विचार करूया प्रियजनांनो, आपण तयारीत असलं पाहिजे. तयारी फार महत्वाची आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, ख्रिस्ताने प्रतिज्ञा केली की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा पिईपर्यंत इथून पुढे द्राक्षेचा हा उपज पिणारच नाही. ही प्रतीक्षा भविष्यात्मक आहे. प्रतिज्ञा भविष्यात्मक आहे. पित्याच्या राज्यात तारणाऱ्याबरोबर भविष्यातील ह्या विधी समारंभाच्या भोजनाकडे आमचे विश्वासरूप लक्ष रोखण्यात येत आहे. तो प्रसंग म्हणजे कोकऱ्याच्या लग्नाची महान मेजवानी होय. या प्रसंगाच्या तयारीसाठी ख्रिस्ताने मार्गदर्शन करून म्हटले, तुमच्या कमरा बांधलेल्या व दिवे लावलेले असावेत. धनी येऊन दार ठोकीत तेव्हा आपण त्यासाठी तात्काळ उघडावे. म्हणून तो लग्नाहून माघारी येण्याची वाट पाहत बसणाऱ्या मनुष्यासारखे तुम्ही व्हा. धनी येऊन ज्या दासास जागृत असलेले पाहिल ते धन्य. मी तुम्हास खचित खचित सांगतो की तो कमर बांधून त्यास जेवायस बसवील व येऊन त्याची सेवा करेल. विचार करा, आपल्याला प्रतीक्षा येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची आहे.
आणि आपल्याला विचार करायचा आहे की पित्यानं आपल्याला तारणासाठी आज तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. हा विधी समारंभ करत असताना आपण कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे, आम्ही कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे. जो तयार असेल, जो शुद्ध होईल, जो धार्मिक आणि पवित्र व्हायचा प्रयत्न करेल, त्या प्रत्येक व्यक्तीला त्या देवाच्या राज्यात स्थान असणार आहे. नाहीतर प्रियजन आम्ही जर तयार नसेल, आमच्या दिव्यात तेल नसेल, आमच्या जीवनात धार्मिकता नसेल, पवित्रता नसेल, आम्ही काय बदलायचा आणि परिवर्तनाचा जर विचारच केला नसेल, तर आम्हाला त्या येशूच्या दुसऱ्या आगमनाचा लाभ होणार नाही. विचार करा, या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. आणि तुम्ही आणि मी ती भाकर खात असताना आपल्यामध्ये पवित्रकरण व्हावं, नवीकरण व्हावं, आम्हाला देवाची क्षमा मिळावी, त्याच्या राज्यात आपल्याला लोकांनी धार्मिक समजावं आणि आमच्या प्रत्येक कृतीतून देवाचं गौरव व्हावं, हा प्रयत्न प्रियजनांनो तुम्ही आणि मी केला पाहिजे. यरुशलेमात साजरा केला तसेच कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीच्या वेळेस ख्रिस्त आपल्या आपल्या गोळा झालेल्या अनुयायासमवेत भोजन समारंभ साजरा करील. या प्रसंगाची तो अगदी आतुरतेने वाट पाहत होता आणि आता सर्व काही तयार आहे. तो आपल्या राजासनावरून उठतो आणि वाढण्यासाठी पुढे सरकतो. सर्व आश्चर्यचकित होतात. ख्रिस्ताने त्याची सेवा करावी ह्या मानासाठी ते सर्वस्वी अपात्र आहेत असे त्यांना वाटते. तसे करण्यास ते मना करतील आणि म्हणतात, आम्हाला सेवा करू द्या. परंतु ख्रिस्त शांतपणे सेवा चालूच ठेवतो आणि त्यांना खाली बसवितो. म्हणजे मेजाभोवती प्रियजनांनो बसल्यानंतर येशू ख्रिस्त उठला आणि प्रियजनांनो तो त्यांची सेवा करू लागला. ते म्हणाले, आम्ही आम्ही पात्रतेचं नाही, तरी पण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांची सेवा करू लागला. विचार करा प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं जर हे केलंय, तर आम्ही सुद्धा करणं गरजेचं आहे. तो मागच्या भागामध्ये आम्ही बघितलं एक वचन होतं योहान 13 मध्ये, की येशू ख्रिस्त म्हणतोय, मी गुरुजी व प्रियजनांनो महान असताना, देवाचा पुत्र असताना जर मी तुमचे पाय धुतले, तर तुम्ही देखील एकमेकाचे पाय धुतले पाहिजेत. येशू ख्रिस्तानं जर हे केलंय, तर आम्ही केलंच पाहिजे. नाहीतर मग आपल्याला त्याचे काय लाभ नाहीत, त्याचे काय आशीर्वाद नाहीत. म्हणून विचार करूया आणि प्रभुभोजनामध्ये आपली पात्रता आपण तयार करूया. प्रभुभोजनामध्ये आम्ही पवित्रता राखूया आणि देवाची सेवा अखंडपणाने योग्य पद्धतीने आपल्याकडून व्हावी याची खबरदारी आपण घेऊया. कारण प्रियजनांनो, येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावलाय आणि त्याचं मरण प्रियजनांनो हे ह्यासाठीच झालंय की सर्व लोकांचं तारण व्हावं, आमच्यातला कुणाचाही नाश होऊ नये. म्हणून सेवा, पश्चाताप, शुद्धीकरण, प्रभुभोजन हे फार महत्वाचं आहे आणि ते येशू ख्रिस्त येईपर्यंत आमच्यामध्ये चालू राहिलं पाहिजे, सबमिट झाला पाहिजे आणि देवाचं गौरव लोकांनी आणि आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. पुढे शेवटचा पॅराग्राफ म्हटलेला आहे, प्रभुभोजनाच्या वेळी त्याने दासाची जागा घेऊन स्वतःला नम्र केले. त्याप्रमाणे संस्मरणीय प्रसंगाशिवाय ख्रिस्त खऱ्या अर्थाने पृथ्वीवर केव्हाही मोठा नव्हता. बघा, प्रभुभोजनाच्या दिवशी येशू ख्रिस्ताने दासाची जागा घेतली, नम्र झाला आणि या ठिकाणी म्हटलंय, ख्रिस्त या पृथ्वीवर कधीही मोठा नव्हता. आपल्याला पण मोठं व्हायचं नाही, आपल्याला पण आपल्याला महान समजायचं नाही, आपल्याला पण लयच हुशार समजायचं नाही. आपण त्या प्रभोजनाच्या वेळेला किंवा सहभागीतेत येत असताना, देवाच्या सेवेत देवाची सेवा स्वीकार करत असताना आम्ही नम्रतेनंच राहायचा शेवटपर्यंत प्रयत्न केला पाहिजे आणि देवाचं गौरव झालं पाहिजे. आपल्या संतजनांनी सेवा करण्याच्या प्रसंगाशिवाय ख्रिस्त स्वर्गात केव्हाही मोठा नव्हता. बघा, संतजनांनी सेवा करण्याच्या प्रसंगाशिवाय ख्रिस्त स्वर्गात सुद्धा केव्हाही मोठा नव्हता. त्याच्या अनंतकालिक राज्यामध्ये ख्रिस्ताशी येणाऱ्या वैयक्तिक सहभागाद्वारे भविष्यातील गौरवाचा सुखानंद भोगण्याच्या प्रसंगाकडे म्हणजे अपेक्षेच्या कळसाकडे प्रभुभोजनाचा विधी आपल्याला मार्गदर्शन करतो. म्हणजे अनंतकालचं जीवन आपल्याला मिळवायचं आहे. आनंदकालच्या जीवनासाठी आपल्याला इथून पुढे कार्यरत राहायचं आहे. आनंदकालच्या जीवनासाठी नम्रता,
प्रेम, प्रीती, समेट या ठिकाणी आपण करायचं आहे. आणि विशेष म्हणजे आपण सैतानाला वाव देऊ नये याची खबरदारी घ्यायची आहे. आपली पवित्रता जाऊ नये, आपल्यामध्ये पवित्रता यावी, प्रभुभजनामध्ये पवित्रता असावी आणि मंदिरात देखील पवित्रता असावी आणि तिथली देखील पवित्रता भ्रष्ट होऊ नये याची आपण या ठिकाणी खबरदारी घेतली पाहिजे. कारण अनंतकालचं जीवन प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला देणार आहे, जो कधी पृथ्वीवर देखील मोठा नव्हता आणि स्वर्गात देखील मोठा नव्हता. पण किती त्यानं नम्रतेनं चांगलं जीवन जगलंय आणि तोच किस्सा तुम्हाला आणि मला त्यानं गिरवायला लावलेला आहे. तर प्रभुभोजन घेत असताना खरा सुखानंद प्रियजनांना आपल्याला मिळावा आणि देवाचं गौरव व्हावं आणि त्याचे लाभ व्हावेत आणि त्याचा आशीर्वाद मिळावा याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि जर ह्याकडे लक्ष नसेल आणि वायफळ सहभागिता असेल, प्रभुभोजन वायफळ जात असेल, आमचं ख्रिस्ती पण वाया जात असेल, तर प्रियजनांनो आम्ही दुर्भाग्य असणार आहे. म्हणून विचार करूया आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करूया. ख्रिस्त आपला मस्तक आहे, आपण त्याचं शरीर आहोत आणि त्याच्या शरीराचे सहभागी भागीदार आहोत आणि ते पवित्र शरीर आहे. आणि जर ते आम्हाला मिळाले तर त्याचे लाभ घेऊया, त्याचे आशीर्वाद गमवू नये याची आपण खबरदारी घेऊया. देव बाप या भागाद्वारे आज तुम्हाला मला आशीर्वादित करू. उद्या देखील आपण परत एकदा शेवटच्या भागात सहभागी होणार आहोत आणि त्यासाठी देव बाप आपल्याला आशीर्वाद देव. आमेन.